नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, धनंजय मुंडे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत. नेमकं काय कारण आहे? त्यांना का अजित पवारांना सोडायचं आहे? का भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं आहे? आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर नेमकं काय होणार आहे? या सगळ्या गोष्टीवर आपण आज काही बोलणार आहोत. धनंजय मुंडे अजित पवारांच्या पार्टीमध्ये आहेत. म्हणजे शरद पवारांची पार्टी जेव्हा फुटली तेव्हा धनंजय मुंडे अजित पवारांकडं आले. दीर्घकाळ शरद पवारांसोबत राहिल्यानंतर पक्ष फुटला आणि त्याच्यानंतर ते तसेच अजित पवारांसोबत आले. मला असं वाटतं धनंजय मुंडेंचं वाईट काळ बारामतीच्या सभेनंतर सुरू झाला. अजित पवारांनी पार्टी फोडून सोबत त्यांना घेतलं आणि बारामतीमध्ये एक सभा झाली होती. त्या सभेमध्ये 3 महत्त्वाचे नेते होते आणि त्यांनी टीका केलेली होती. त्यामध्ये छगन भुजबळ होते, धनंजय मुंडे होते, प्रफुल्ल पटेल होते. या सभेमध्ये धनंजय मुंडेंनी सगळ्यात जास्त सडकून टीका ही शरद पवारांवर केलेली होती. मला बोलायला लावू नका, माझ्याकडे खूप काही आहे असं त्यांनी जाहीर बोललं होतं. छगन भुजबळांनाही तसंच बोललं होतं. बीडमध्ये सभा झाली, तिथेही छगन भुजबळांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलेले होते. मला वाटतं तेव्हापासून धनंजय मुंडेंचे दिवस खराब सुरू झाले. जसं जसं अजित पवारांची पार्टी सत्तेमध्ये आली, आजपर्यंत जर पाहिलं, कालचा दिवस जर पाहिला अजित पवार शरद पवार सोबत असलेला, तर अजित पवार आणि शरद पवार हे एकच आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. जेव्हा धनंजय मुंडे बारामतीच्या सभेमध्ये शरद पवारांवर सडकून टीका करत होते तेव्हा त्याच मंचावर अजित पवार बसून होते आणि त्यांनी ते सगळं ऐकलेलं होतं. जेव्हा छगन भुजबळ शरद पवारांवर टीका करत होते तेव्हा त्यांनी हे सगळं बसून ऐकलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का सांगतोय, त्याचं हेच कारण आहे का असा संशय बळावतोय. मला तरी बळावतोय, तुम्हाला बळावत असेल मला माहीत नाही. अजित पवारांना हे कदाचित सहन झालेलं नसेल. बरं, अजित पवारांना सहन होईल नाही होईल माहीत नाही. शरद पवारांना तर बिलकुल सहन झालेलं नव्हतं. धनंजय मुंडेंची टीका ही शरद पवारांच्या फार जिव्हारी लागली असं म्हणायला हरकत नाही. धनंजय मुंडेंच्या टीकेनंतर माध्यमांनी शरद पवारांना विचारलं की अशा प्रकारची टीका धनंजय मुंडेंनी तुमच्यावर केली, तेव्हा शरद पवारांनी फार मार्मिक उत्तर दिलेलं होतं. खरं तर यांना उत्तर द्यायला नको, मात्र कुठल्या आणि कसल्या अडचणीमधून धनंजय मुंडेंना आम्ही बाहेर काढले हे आम्हाला सांगायला वेळ लागणार नाही. असे एक ना अनेक प्रतिक्रिया धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये त्यावेळी बाहेर आल्या. आणि त्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजकीय जीवनामध्ये, राजकीय कारकिर्दीमध्ये, राजकीय वाटचालीमध्ये आणखी एक मोठं संकट आलं, ते म्हणजे संतोष देशमुखांची हत्या. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ज्या काही निर्ममतेनं संतोष देशमुखांची हत्या केली आणि त्यानंतर धनंजय मुंडेंनी त्यावर काहीच न बोलणं, हे फार त्यांना महागात पडलेलं दिसत आहे. विधानसभेला धनंजय मुंडेंना कोंडीत पकडण्याचं काम मनोज जरांगेंनी केलं. ओबीसींचा नेता आहे, सडकून टीका करणं, एकमेकांवर टीका करणं, तो निवडूनच कसा येतो अशा प्रकारची हाबूक ठोकलेले मनोज जरांगे यांना उत्तर देत लाखाच्या वर मतं घेऊन धनंजय मुंडे निवडून आले, मंत्री झाले. मंत्री झाल्यानंतर काही काळातच त्यांच्या मंत्रिपदाला ग्रहण लागलं. संतोष देशमुखांची हत्या झाली. धनंजय मुंडेंचे राजकीय विरोधक, कम्युनिटीचे विरोधक हे त्यांच्या विरोधात उभा राहिले आणि त्यांचं मंत्रिपद गेलं. याच संतोष देशमुखच्या हत्येच्या प्रकरणामध्ये अजित पवारांनी धनंजय मुंडेंना कसलाही सहभाग किंवा मग सहकार्य केलेलं नाही असं अलीकडच्या काळामध्ये दिसून येत आहे. अजित पवारांना धनंजय मुंडे नको आहेत का असंही सुद्धा सगळ्या लोकांना वाटत होतं. राजकीय चर्चेला उधाण आलेलं होतं. बरं, धनंजय मुंडेच नाही तर अजित पवारांना छगन भुजबळ सुद्धा नको होते. त्याचं हेही कारण आहे, मी तुम्हाला सांगितलं. बारामतीमध्ये, बीडमध्ये, तमाम महाराष्ट्रातल्या अजित पवारांच्या पार्टी फुटल्यानंतर जे काही पार्टीच्या सभा झाल्या त्या सभेमध्ये शरद पवारांवर त्यांनी सडकून टीका केलेली होती आणि या सगळ्या सभेंमध्ये अजित पवार मंचावर बसून होते. आता अजित पवार तेव्हा मंचावर बसून होते तेव्हा अजित पवारांचं बिनसलं होतं आणि आज त्यांचं गोड आहे असं म्हणायला काहीच वाव उरत नाही. कारण तेव्हा बोललं हे अजित पवारांच्या मनात राहिलं, शरद पवारांच्या मनात राहिलं आणि ती खतखत आता बाहेर येत आहे. शरद पवार, अजित पवार एकच आहेत आणि म्हणून
छगन भुजबळांची टीका, धनंजय मुंडेंची टीका ही फार दोघांच्याही जिवारी लागलेली होती. अजित पवार असतील की शरद पवार असतील, या दोघांच्या जिवारी लागल्यामुळं छगन भुजबळांनाही अजित पवारांनी फार दूर लोटलं, धनंजय मुंडेंना दूर लोटलं. धनंजय मुंडेंना तर काहीतरी कारण होतं की संतोष देशमुखांची हत्या झाली, वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंनी सहकार्य केलं, वाल्मिक कराडला विरोध केला नाही, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना ते भेटायला गेले नाहीत, म्हणून हे एक त्यांना कारण आहे. मात्र छगन भुजबळांना दूर लोटण्याचं नेमकं कारण काय होतं हे समजू शकलेलं नाही. छगन भुजबळ तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये होते, तेव्हा खिंड लढवणारा ओबीसी नेता म्हणून शरद पवारांकडं छगन भुजबळांचं मोठं नाव होतं, मोठा चेहरा होता, तेच छगन भुजबळ सोबत होते. मात्र छगन भुजबळांना दूर लोटण्याचं काहीच कारण नव्हतं. मग तेच एक कारण आहे का, त्यांनी शरद पवारांना टीका केल्यामुळं, शरद पवारांवर टीका केल्यामुळं अजित पवारांच्या मनाला लागलं, जिवारी लागलं आणि म्हणून छगन भुजबळांना तिथून बाहेर काढायचं सगळं ठरलेलं होतं. ते आजपर्यंत पाहायला मिळतंय. छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं जाणार नव्हतं, घेत नव्हते, अजित पवार घेत नव्हते. छगन भुजबळांना देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळामध्ये घेतलं अशी कुजबूज आम्हाला ऐकायला मिळालेली आहे. म्हणूनच मी म्हटलं की धनंजय मुंडेंना विरोध करण्याचं एक कारण संतोष देशमुखांची हत्या आहेच, मात्र दुसरं तसं मेजर कारण छगन भुजबळांना दूर करण्याचं काहीच नाही, हे एक या ठिकाणामधून आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून या दोघांनी सडकून टीका शरद पवारांवर केल्यामुळं अजित पवारांनी ह्यांना त्यांची जागा दाखवली का, असं सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह सगळ्या महाराष्ट्रामध्ये उभा राहिला. हे एक कारण भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचं असू शकतं. या पलीकडे संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये अजित पवारांनी पार्टीचे प्रमुख असताना पार्टीला पडत्या काळामध्ये उभा करणारा नेता म्हणून धनंजय मुंडेंकडे पाहिलं जात असताना, कष्ट उपसलेले असताना, शरद पवारांची पार्टी 2014ला फार मोठ्या संकटात होती. महाराष्ट्रामध्ये धनंजय मुंडेंनं महाराष्ट्र पिंजून काढला आणि मोठ्या ताकदीनं सभा निवडणुका लढवून अधिक सदस्य कसे निवडून आणता येतील, आमदार निवडून आणता येतील, यासाठीचा सिंहाचा वाटा धनंजय मुंडेंचा होता. पार्टीमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या नंतर ओबीसी नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं नाव धनंजय मुंडेंचं आहे. हे सगळं असताना याला एक खीळ बसली, एक गतिरोधक लागलं, ते म्हणजे संतोष देशमुखांची हत्या. गोपीनाथ मुंडेंच्या नंतर धनंजय मुंडे हे ओबीसींचे नेते होते असं म्हणायला काहीच हरकत नाही. हे कॅल्क्युलेशन करा, गोपीनाथ मुंडेंची जागा पंकजा मुंडेंना घेता आली नाही, मात्र धनंजय मुंडेंनी ती जागा घेतली होती. महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळांच्या नंतर धनंजय मुंडे ओबीसींचा नेता होते आणि ते राहणार होते. मात्र संतोष देशमुखांच्या हत्येमुळं पूर्ण सगळं जे काही भरून आलेलं होतं ते सगळं रसातळाला गेलं. हे एक त्याला कारण आहे. आणि धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये आता व्हॅल्यू राहिलेली नाही, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे असंही शरद पवारांवर टीका केलीच होती. बाहेर जरी पडलेले असले तरी आता अजित पवार, शरद पवार हे एकत्र येत आहेत आणि तेव्हा जे काही शब्द निघाले होते धनंजय मुंडेंच्या तोंडून, छगन भुजबळांच्या तोंडून, हे शब्द आजही मनामध्ये घर करून बसलेले आहेत. आणि कदाचित शरद पवारांनी अजित पवारांना सांगितलं असेल की धनंजय मुंडे आता पार्टीमध्ये नको आहेत, तुला कशा पद्धतीनं साईडलाईन करायचं आहे, कशा पद्धतीनं पार्टीमधून बाहेर करायचं आहे हे तू ठरव, असा अल्टिमेटम अजित पवारांना दिलेला असावा असं मला वाटतं. हे किती सत्य मला वाटत नाही, किती खरं आहे, मात्र असा अंदाज लावणं हे माझ्यासारख्या पत्रकारांना चुकीचं ठरणार नाही. बऱ्याचशा गोष्टी अडचणीत आणल्याच्या स्पष्ट दिसून आलेल्या होत्या. आता संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना मदत करायला हवी होती का असं मी विचारल्यानंतर कुणीही म्हणेल की तुमचं चूक आहे, या प्रकरणामध्ये कुठलाही नेता कोणालाही मदत करणार नाही, हा वेगळा विषय आहे. मात्र याच प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना मदत केली आहे का असा सवाल विचारल्यानंतर अनेक लोक हात वर करतील, हो मदत केली आहे. आणि म्हणून धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने जात आहेत. राहिला विषय परळीच्या राजकारणाचा, तर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना परळी देऊन टाकल्याच्या बातम्या आम्ही ऐकल्या, त्यांचं वक्तव्यसुद्धा ऐकलं. खरं तरी मोठं पॅचअप म्हणावे लागेल भावाभावांच्या वादामधलं, आणि या पॅचअपला कुठंतरी ओबीसी मराठा हा वाद कारणीभूत आहे असं म्हणायला हरकत नाही.
धनंजय मुंडेंनी आणि पंकजा मुंडेंनी जे काही जुळवून घेतलंय त्यालाही कारणीभूत मनोज जरांगे किंवा मराठा कम्युनिटी असू शकते. मनोज जरांगे यांच्या विरोधामध्ये ते नेहमी असे दंड थोपटत असतात आणि ते दंड थोपटत असताना कुठेतरी आपण एकत्र आलं पाहिजे, कुठेतरी आपलेच आपल्यामधले भांडणं आपण थांबवले पाहिजेत, या धर्तीवर या विचारावर दोघंही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे बहीण भाऊ हे एकत्र आलेले असावेत. उरला प्रश्न पंकजा मुंडेंचा मतदारसंघ कोणता, तर परळीलाच लागून एक मतदारसंघ आहे, त्याचं काय नाव आहे, आणि त्या मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंना आता पाय रोवायचे आहेत. तिथं त्यांचा वेगळा तिथं सगळा बेस निर्माण करायचा आहे असं ठरलेलं दिसतंय. आणि म्हणून तिथला भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतरचा स्पेस, धनंजय मुंडेंचा स्पेस, पंकजा मुंडेंचा स्पेस हे ऑलरेडी तयार करून ठेवण्यासाठी त्यांनी काहीतरी आखणी केलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून धनंजय मुंडे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार आहेत. आणखी एक मुद्दा सांगतो तिथं या चर्चेचा, की धनंजय मुंडे बीडमध्ये सहकार भवनचं उद्घाटन होतं आणि या उद्घाटनाला अजित पवार येणार होते. धनंजय मुंडेंनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली की मला काही इतर कामे आहेत आणि ती कामं मी अगोदर ठरवलेली होती. मी अजित पवारांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी येणार होतो, त्यांच्या स्वागताला येणार होतो. त्यांच्या पक्षाचे प्रमुख असताना पक्षाचे जे काही ज्येष्ठ नेते राष्ट्रीय नेते आहेत अजित पवार, त्यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी उपस्थिती दाखवलेली नव्हती आणि त्यांनी वेगळं कारण दाखवलं की माझे इतर नियोजित कार्यक्रम आहेत ते रद्द करून येता येत नाही, म्हणून मी त्या ठिकाणी कार्यक्रमाला येऊ शकणार नाही. आज मात्र देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे हे सोबत होते, कार्यक्रमाला सोबत राहिले. सुरेश धस सोबत होते, पंकजा मुंडे सोबत होत्या आणि हे सगळे लोक सोबत असताना धनंजय मुंडेही सोबत होते. त्या कार्यक्रमाला धनंजय मुंडेंनी वेगळं कारण दाखवून उपस्थित राहिलेले नाहीत. अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत, शिवाय धनंजय मुंडेंच्या पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत, राष्ट्रीय नेते आहेत. असं असताना धनंजय मुंडे उपस्थित राहिले नाहीत. इतर कुठली महत्त्वाची कामं होती जे आपला नेता जिल्ह्यामध्ये येतोय, आपल्या जिल्ह्यामध्ये येतोय, तो नेता पालकमंत्री सुद्धा आहे, आपल्या पक्षाचा प्रमुख नेता आहे, तिथं कार्यक्रम सोडून त्या ठिकाणी ते आले नाहीत. आज मात्र भारतीय जनता पार्टीच्या देवेंद्र फडणवीसांसोबत ते त्या ठिकाणी होते आणि झुकून सलाम त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि म्हणून धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांना सोडून हे भारतीय जनता पार्टीमध्ये स्थित होत आहेत, स्थिर होत आहेत, जात आहेत, प्रवेश करतायत, हे आता जवळजवळ निश्चित झालंय. हे सगळं दाखवायला आहे येणाऱ्या काळामध्ये ते भारतीय जनता पार्टीमध्ये जातील. त्यांच्या पाठोपाठ छगन भुजबळ सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये जातील असं मला वाटतं एक पत्रकार म्हणून. मी छगन भुजबळांनी भारतीय जनता पार्टीमध्ये का जायचंय, का ते जातील, का गेलं पाहिजे याचं सुद्धा या व्हिडिओमध्ये थोडक्यात काही गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. जसं धनंजय मुंडे अडचणीत आले तसे छगन भुजबळ सुद्धा अडचणीत आले. छगन भुजबळांना मेजर कारण नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून डावलायचं किंवा बाहेर निघून जायचं. जसं धनंजय मुंडेंना देशमुखांची हत्या हे प्रकरण होतं. धनंजय मुंडे का भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत हे तुम्हाला कळलं असेल. नसेल कळलं तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ रिपीट पहा आणि सगळे इन्सिडन्स, सगळ्या ज्या काही घडामोडी आहेत ह्या घडल्या आहेत त्या तुम्ही थोड्याशा जुळवून पहा आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून जातील. व्हिडिओ बारकाईने पहा आणि तुम्ही नेहमी म्हणत असता की जरा व्हिडिओ थोडक्यात बनवत जा, 5-7 मिनिटात बनवत जा. 5-7 मिनिटात बनवायला ही कुठल्याही एखाद्या फर्मची जाहिरात नाही. त्यामुळे 5-7 मिनिटामध्ये तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तुमच्या रिक्वायर्डप्रमाणे हा व्हिडिओ बनवला जाऊ शकत नाही, माफ करा. तुम्हाला जर पाहायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ पहा. आणि मला वाटतं की अशा प्रकारचे व्हिडिओ विस्तृत सांगितल्याशिवाय कोणालाही कळत नाहीत आणि ज्यांना कळत नाहीत त्यांना राजकारण कळत नाही असं मला वाटतं. मी फार हुशार आहे असं मी स्वतःला समजत नाही, मात्र ज्या ज्या गोष्टी घडल्या आहेत हे मला तंतोतंत उदाहरणं देऊन पॉईंट टू पॉईंट सांगणं क्रमप्राप्त होतं, म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी सांगतो आणि विस्तारानं सांगितल्यामुळे व्हिडिओ लांबत जातो. हे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं पाहिल्यानंतर कळत नसेल तर मी त्याला काहीच करू शकत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ कसा आहे, मी जे सांगितलेले मुद्दे आहेत, धनंजय मुंडेंनी भारतीय जनता पार्टीमध्ये का जावं, का गेलं पाहिजे, का जात आहेत की नाही जात आहेत, जाणार की नाही जात आहे, या सगळ्या गोष्टींची प्रश्न उत्तरं तुम्हाला पडलेली आहेत. तुमच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, मी जे तुम्हाला सांगितलं आहे या सगळ्या गोष्टीवर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही मराठी महाराष्ट्र कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जर चांगला वाटला असेल, आवडला असेल तर नक्की तुमच्या नातेवाईकांना पाठवा, तुमच्या मित्रांना पाठवा, इतर तुमच्या ग्रुपमध्ये पाठवा. तुमचं मत स्वच्छ शब्दांमध्ये त्या ठिकाणी लिहा. विरोधात लिहायचं असेल मात्र मार्मिक शब्दात लिहा, शिवीगाळ त्या ठिकाणी करू नका असं मी या ठिकाणी मराठी महाराष्ट्राच्या वतीनं जाहीर आवाहन करतो. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल
तर तिथंसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पहा आणि तिथूनही व्हिडिओ शेअर करा, अशा प्रकारची विनंती या ठिकाणाहून करतोय. मराठी महाराष्ट्र प्लॅटफॉर्मवर तुम्ही नवे असाल, खूप दिवसांनी आलेला असाल, सतत येत असाल, मात्र सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळं आम्हाला हत्तीचं बळ मिळतं आणि ते बळ तुम्ही आम्हाला द्यावं, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतोय. इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.